ये देखिए, हाँ ये जो प्रोडक्ट है ना भैया, हाँ, क्या है ये प्रोडक्ट, बताओ मुझे आप। ये जिसकी रेड का ग्लू स्टिक है। इससे ना क्या बोलते हैं उसे, रेड। रैट मतलब उंदीर बोलते मराठी में ना। हाँ, तो इससे मतलब चूहे इसको चिपक के मर जाते हैं। मर जाते। तो भैया मैं आपको ये बात बताना चाहती हूँ, ये प्रोडक्ट कानूनन बैन है बेचना। ऐसा? हाँ, PCA एक्ट 1960 है ना, हाँ। उसके हिसाब से। तो मुझे ये क्वेश्चन है, तो फिर आप ऐसे इलीगल प्रोडक्ट्स क्यों बेच रहे जो हैं? बेचने को मिलेगा वो तो मैं, हाँ, मैं एकदम आपसे एग्री हूँ। तो मैं इसके लिए किसके साथ बात करूँ? क्योंकि मैं आपकी दुकान में, पता है, मैं बहुत बार आ गई। कस्टमर केयर है ना, आप एक बार उनसे बात कर लो। कस्टमर केयर नीचे है आपका, कहाँ है नहीं, मतलब? ऑनलाइन आपको मिल जाएगा। हाँ, तो ऑनलाइन एक्चुअली मैंने आपके कस्टमर केयर को, तो मैं आपको अभी बताती हूँ। मैंने आपको लास्ट टाइम बोला था ना, मैं आई थी तो मुझे कुछ आपको बात बतानी है। मैंने ये बात उनको डाली है, पर फिर मैं आज इसलिए देखने के लिए आई थी कि इन्होंने निकाला या नहीं, क्योंकि उनका मुझे ईमेल आया है और मैंने उनको पूरा ॲक्ट भेजा आहे. मैं मराठी में बोलू क्या, 1960 PCA ॲक्ट म्हणतात त्याला, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी अगेन्स्ट ॲनिमल. म्हणजे हे जे प्राणी आहेत, आता हा उंदीरसुद्धा प्राणी आहे, त्याला पकडायला पिंजरा आहे. आपण त्याला पिंजऱ्यात पकडून सोडू शकतो ना भैया. हे जे ग्लू ट्रॅप आहे ना, ह्याच्यावर तो इतका भयंकर मरतो ना, मरणार कसं काय? कारण की तो चिटकतो भैया. आणि ह्याच्यानी माहिती का, नुसती उंदरच नाही मरत. माझ्याकडे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला दाखवते. मांजरी, अक्षरशः मांजरी म्हणजे. आणि ह्याचे तुम्हाला मी कमेंट्स जे आलेले आहेत माझ्या फ्रेंड्सचे, की आमच्या घरातली मांजरीचा पाय ह्याच्यावर चिटकला, कारण की ह्याच्यावर उंदीर चिटकला होता. मांजरीने बघितला, मांजर तिथे आली. मांजराने डेफिनेटली, उंदीर दिसला की मांजर, त्याला ते त्याचं फूड आहे, तर त्याला मारायचा प्रयत्न. मांजरीचा सुद्धा पाय चिटकला भैया. नुसत्या उंदरेच नाही, हे तुम्ही उंदरांना आणि प्रत्येक प्राण्याला इतकी पण भयंकर मृत्यू द्यायचा माणसाला काहीच अधिकार नाही ना. आपण त्यांना पिंजऱ्यात पकडून बाहेर सोडू शकतो. दुसरं मांजरी नाही, खारुताई सुद्धा चिटकतात त्याला. खारुताई, मांजरी आणि साप सुद्धा चिटकतात. खारुताई, आता तुम्ही मी जिथे राहते तिथे या, आमच्याकडे इतकी झाडं आहेत ना, घरांमध्ये सुद्धा खारुताई येतात. आणि जिथे हे लावलेलं असतं. आणि अशा केसेस मी तुम्हाला, तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या, मी तुम्हाला, माझ्याकडे पुरावे आहेत. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुमच्या दुकानात आली आहे, मला काहीतरी काम आहे. मला ॲक्च्युली हे पण मला तेव्हा लक्षात आलं, मी तुमच्याशी बोलून हे, तर तुम्ही यू आर डूइंग युअर जॉब. मैं तुमच्या कस्टमर केयरला कॉन्टैक्ट किया, तो आपके कस्टमर केयर ने मुझे ईमेल पे बोला था कि हाँ आपका जो है हम इस पे काम करेंगे. तो स्पेशली आज मैं ये चेक करने आई और मैं एकदम नाखुश हुई हूँ, क्योंकि ये प्रोडक्ट लीगली बैन है. और प्लीज़ यहाँ पे जो लोग देख रहे हैं, मी तुम्हाला विनंती करेल, प्लीज़ हे प्रॉडक्ट तुम्ही विकत घेऊ नका. खूप भयंकर तळमळतात. मॅडम बरोबर बोलते आहे मी. आपल्याला काही अधिकार आहे? नुसते ते बिचारे उंदीर आहे, तो जीव आहे. तो काही पण असला तरी तो जीव आहे, आणि त्यांचे तळतळाट घेऊन त्यांना मारायची ही काही पद्धत नाही ना भैया. ठीक आहे, चालेल ना. तुम्ही आणखीन काय करू मग, प्लीज तुम्ही आता मला सांगा. बरं झालं तुम्ही आज मला भेटले ह्या फ्लोअरला. मी खालती येणार होते प्रॉडक्ट घेऊन, की भैया प्लीज हे सांगा मला. पण मी सरांना तसं सांगितलं. तर इथले कारण की आपलं हे छोटं पॉईंट आहे ना, तर इथे कोणाशी बोलायला पाहिजे मी तुमच्या इथे? नेमके आता मॅनेजर गेलेले आहेत. कोण आहेत? मी बोलते का त्यांची मॅनेजरांशी? मी बोलले कधी का नाही? नवीन मॅनेजर. अच्छा, नवीन आहेत. तर मग कधी भेटतील मला ते? उद्या मॉर्निंग. हां, मी येईल. कारण की आता मी आज हे चेक करायला आले होते, तर अजूनसुद्धा हे प्रॉडक्ट इथे आहे. मला इतकं दुःख झालं हे बघून, नाही करायला. आणि ह्याच्यात माहिती का, हाईट म्हणजे तुम्ही त्याच्यात न्यू व्हर्जन काढलं रिलायन्सनी. अरे काहीतरी पैशासाठी काहीतरी नैतिकते प्रकारे तुम्ही विकता ते, म्हणजे सपोर्ट करतात. जे कोणी सेल करतात ते आहे ना, आपण त्याची मार्केटिंग करतात. मान्य. ह्याची ऑनलाईन मार्केटिंग बंद झाली, तुम्हाला ही माहिती आहे. आणि हे जे आमच्यासारखे प्राणी, ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट म्हणतात त्यांना, तर हे ॲनिमल ॲक्टिव्हिस्टला ऑनलाईन हे प्रॉडक्ट दिसलं. माझ्यासारखेच माझे फ्रेंड्स आहेत वगैरे, ते भारतात ते जगभरात आहेत. त्यांनी ऑनलाईन हे ॲमेझॉनवरनं प्रॉडक्ट काढून टाकलेलं आहे. तुमच्या जिओ मार्टवर पण हे प्रॉडक्ट दिसत नाही. तर आता आम्ही दुकानांमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणी हे करतोय. माझे एक फ्रेंड आहेत, त्यांनी भोपाळच्या दुकानामध्ये हे प्रॉडक्ट बघितलं होतं. त्यांनी त्या दुकानाच्या मॅनेजरशी बोललं, आणि ते प्रॉडक्ट आता तिथे विकत नाही आहेत. तर आपल्या महाराष्ट्रात इतका उशीर का होतोय? मी हे 3-4 वेळा, आणि त्या कस्टमर केअरलाही मी 2-3 वेळा माझे ईमेल झाले. ते मला खोटे प्रॉमिसेस देतात रिलायन्सचे. हॅव अ पेशन्स. दिस इज नॉट थिंग टू टेक पेशन्स. मला माहिती काय दुःख होतं. आपण त्यांना मेल टाकलेलं आहे फेब्रुवारी 2024 ची जे फेब्रुवारी आहे, तेव्हापासून मी रिलायन्सच्या मागे लागले, की तुम्ही आपल्या नाशिकमधल्या सगळ्या दुकानातनं हे प्रॉडक्ट काढा. आणि तेव्हापासून ते मला फक्त ईमेलवर रिप्लाय काय देतात, ते हॅव पेशन्स, गिव्ह टाईम. आम्हाला टाईम द्या आणि पेशन्स द्या. पण ह्या एवढ्या काळामध्ये किती उंदरं मेली असतील. उंदरांसोबत किती खारुताई, साप आणि किती दुसरे कुत्र्यांचे सुद्धा पाय चिटकतात त्याला. आपल्याला हा पैसा कमवून काय होणार आहे? रिलायन्सला दुसरे प्रॉडक्ट नाही आहे मार्केटिंग करायला, म्हणजे इतकी वाईट वेळ आली आहे रिलायन्सवर.
हे एकच नाही ना, प्रोडक्ट भरपूर आहे आपल्याकडे. आहेत. नाही थँक्यू भैया, हे प्रॉडक्ट सगळे मी इकडे बघितले, पण त्याच्यात हे इलिगल हे प्रॉडक्ट विकणं. नाही मला PCA आता प्रिव्हेन्शन ऑफ बघा, क्रुएलिटी तुम्ही अगेन्स्ट बघितलं ॲनिमल असेल, 1960चा ॲक्ट. आपल्याकडं हे जॉन्सन बेबीचे जे ऑइल होते हम्म. मागं बंद झालेले होते, ज्याचा मेल आलेला होता त्याचे मॅनेजरने सांगितले ते बाकी काढून ठेवलेले आहेत. आणि जोपर्यंत याचं काही येत नाही तोपर्यंत आपण हो, मी तेच म्हणून मी तुमच्याशी, तुम्ही मला, मी मागच्या वेळेस काय बोलले नाही भैया, मी तुमच्याशी बोलेल, मला बोलायचं आहे, मी तेव्हा बोलले नाही, पण आज मी बोलले बिकॉज मला वाटलं होतं की आज इथे मिळणार नाही. मी डायरेक्ट वरती इथेच येते मी बघायला की माझं जे काम सुरू आहे त्याच्यात काय प्रगती. आता परत मला हे मेल पाठवा तुमच्या कस्टमर केअरला. पण प्लीज तुम्हाला मी विनंती करेल, तुम्ही कोणालाच हे प्रॉडक्ट सजेस्ट करू नका. हे अत्यंत अत्याचारी प्रॉडक्ट आहे. माणसाला हक्क दिलाय प्राण्यांसोबत काही करायचं असं नाही आहे ना. तुम्ही म्हणता बरोबर आहे. हां. आणि जीवच आहे त्यांचा, सगळं जीव आहे, खूप तळमळतो तुझी. जोपर्यंत आता हे कसं आहे, जोपर्यंत आपल्याला वरतून कोणी सांगत नाही. हो, तुमचं तोपर्यंत अगदी, आपल्याला काही मी करता तुमची येत नाही. भूमिका मला मान्य आहे, म्हणून मी फक्त रिक्वेस्ट करू शकते की कोणत्याही कस्टमरला, आणि इथे आता एवढे ठेवून दिलेले आहेत, केवढी वाढली ती संख्या एवढ्या प्रमाणात. हे आणि पिंजऱ्यात पकडू शकतो ना आपण उंदरांना. म्हणजे माझा मेन पॉईंट काय आहे ते बघा, तुम्हाला दिसते का चित्रावर भैया, त्याचे पाय चिटकलेले आहेत तिथे. आणि तो मग काय होतो, तिथे जितके दिवस, जोपर्यंत त्याचा प्राण जात नाही तोपर्यंत तो त्या पॅडला चिटकलेला असतो आणि तो तळमळ करतो, तो जीव सुटायचा. आणि मग ज्यावेळेस त्याची शक्ती निघून जाते, त्याला अशक्तपणा येतो, मग तो तसाच तळमळत, भूक, तहान, खूप भयंकर. इमेजिन करा, अगर अपन को किसी ने चिपका के रख दिया अपने पैर और अपने को निकलते ही नहीं आ रहा है वहाँ से, हम कितनी भी कोशिश कर रहे हैं, हम निकल नहीं रहे. एंड में क्या होगा, भूख प्यास से तड़प तड़प के जान जाएगी. नहीं भैया, इतना भी इंसान होने का अहंकार नहीं करना चाहिए. वो तो है. मैं गलत, मैं आपसे एग्री हूँ, जो भी बोलेंगे आप करेंगे, जब तक मेरे को कोई बोलते नहीं. हाँ, मैं मानती हूँ. तो अभी कल आपके मैनेजर से भी, क्योंकि आपके कस्टमर केअर के भी मैं मेल बताऊंगी, क्योंकि अब मुझे लग रहा है की अब तक मी शांततेने मौनात काम केलं. मान्य आहे तुम्हाला हे? मी कधीच काय नाही. आणि इथे माझे सगळ्यांशी रिलेशन चांगले आहेत, कधीच कोणाशी. पण आता मला वाटतंय की नाही, आता ह्या उंदरांसाठी मला आवाज काढावा लागेल. मग असं होतं की ही बाई येते आणि मग आवाज काढते. मी किती वर्ष तुमच्या दुकानात येते, कधीच आपले माझे सगळ्यांशी रिलेशन्स चांगले तिथे. पण आता हे मला माणसांसोबत रिलेशन माझे कसे त्याची काही जास्त पर्वा नसते, कारण की मला ॲनिमल्ससाठी जर माणसांशी पंगे घ्यावे लागले तर मी लगेच तयार असते. म्हणजे मी असा विषय झाला इथे. तर मी उद्या परत येईल आणि परत आता हे पाठवते जे काय बोलणं झालं ते. म्हणून आज मी हा व्हिडिओ काढला की तुमच्या कस्टमर केअरला पाठवते. बघा आहे अजून इथे. थँक्यू सो मच, तुम्ही हे वेळ दिला. पण प्लीज हे विकू नका आणि तुम्ही तुमच्याकडनं कोणाला सजेस्ट करू नका, निदान एवढं करा. थँक्यू भैया, थँक्यू.